नमस्कार, मी राहुल साळवे. ठळक वार्तामध्ये आपलं स्वागत. बदलापूर शहर सध्या बदलापूर शहराची ओळख जी आहे ते खूप सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. बदलापूर शहराची लोकसंख्या पाहता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बदलापूरची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते. थोड्या दिवसात मुरबाड विधानसभेचं वारं वाहू लागले आणि थोड्या दिवसात मुरबाड विधानसभेची निवडणूक तिथून होणार आहे. अशातच बदलापूर शहराचा खरा मार्गदर्शक कोण असे प्रश्न देखील उपस्थित होताना दिसत आहेत. बदलापूर शहराचा विकासाचे कारण नेमकं कोण या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आपण सध्या आलो आहोत बदलापूर पूर्वेतील कात्रज परिसरात. आपल्यासोबत जोडले गेले आहेत शिवसैनिक तसेच बदलापूर शहराचे नागरिक सुरदास पाटील. सुरदासची स्वागत आहे तुमच्या ठळक वार्तामध्ये. नमस्कार. बदलापूर या नावापुढे जेव्हा आपण नाव काढतो तर सर्वप्रथम तुमच्या मनात नेमकं काय येतं? बदलापूर हे सांस्कृतिक शहर आहे आणि सांस्कृतिक शहर असताना या सांस्कृतिक शहराचा खरा सांस्कृतिकपणा जपला असेल तर तो शिवसेनेने जपला आहे. मग तो विविध कार्यक्रमांच्यात असो, जसं तुम्ही म्हणाल युवा महोत्सव असो, बाल मेळावा असो, आगरी महोत्सव असो, बदलापूर शहरात वेगवेगळे समाजाचे महोत्सव होत असतात. अशी विविध उपक्रम या बदलापूर शहरात शिवसेनेच्या माध्यमातून राबवले जातात. आणि तुम्ही भरपूर वर्ष बघत असाल की जसे सांस्कृतिक असतात तसे क्रीडा महोत्सव देखील होत असतात. जसं बदलापूर शहर सांस्कृतिक शहर आहे तसं क्रीडा क्षेत्रातही बदलापूर शहर पुढे आहे. बदलापूर शहरात बरेचसे चांगले चांगले कलाकार इथे राहत असतात. त्या कलाकारांचा सन्मान होत असतो आणि तो शिवसेनेच्या माध्यमातून होत असतो. तुम्ही जी परंपरा शिवसेनेचे बरेच शहर प्रमुख करत आहेत आणि त्याच परंपरेला अनुसरून सन्माननीय शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी तो वसा कायम सुरू ठेवलेला आहे. आणि ते सतत म्हणजे मी पहिलाच शहर प्रमुख असं बघत असेल की जो जेवढे त्यांची शहर प्रमुखाचा कालावधी आहे त्या कालावधीत स्वखर्चाने त्यांनी बरेचसे कार्यक्रम राबवलेले आहेत. आणि ते कार्यक्रम राबवत असताना आम्हा सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन मग ते युवा महोत्सव असो, बाळ मेळावा असो, नवरात्री उत्सव असो, असे बरेचसे कार्यक्रम तुम्ही बघत असाल तर शिवसेनेच्या माध्यमातून सर्वाधिक कार्यक्रम हे तुमचे सांस्कृतिक कार्यक्रम हे फक्त शिवसेना जास्त प्रमाणात राबवत आलेली आहे. 20 वर्षांपूर्वीचा बदलापूर आणि आता 2024चा बदलापूर काय वेगळंपण आहे या बदलापूर शहरात? 20 वर्षापूर्वीच बदलापूरमध्ये शिवसेना भाजपचं नगरपालिकेवरती सत्ता होती आणि काही वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष होते, त्यानंतर शिवसेनेचे होते. या दोन्ही याच्यात मी कोणालाही दुजाभाव असं म्हणत नाही, परंतु चांगली कामं होत गेली. आणि या कामामध्ये शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे हे नगराध्यक्ष झाल्यापासून, त्यानंतर प्रियेश जाधव हे नगराध्यक्ष होते, मध्ये आमच्या वहिनी विजयाताई राऊत या देखील नगराध्यक्ष होत्या. या सर्वांनी मिळून अतिशय चांगलं असे बदलापूरमध्ये काम केलेलं आहे. मग तुम्ही उद्यानं बघा, आमच्या कात्रजमध्ये 2-3 उद्यानं आहेत, कात्रज तलाव आहे, त्यानंतर बदलापूर मधील बरेचसे रस्ते जे रस्त्यात अतिशय म्हणजे काय म्हणतात, त्या रस्त्यात खड्डा कुठे आणि रस्ता कुठे हे कळत नव्हतं आणि ते सगळे रस्ते आता कॉन्क्रीट झालेले आहेत. मी खरंच आभार मानेन या सगळ्यांचं की यांनी लक्ष घालून, मग ते कोणी नगराध्यक्ष, तो वामन म्हात्रे शहर प्रमुख असताना त्यांनी ज्यांना ज्यांना नगराध्यक्षपदी बसवलं त्या सर्वांनी चांगलं काम केलेलं आहे. आणि स्वतः वामन म्हात्रे यांनी देखील बदलापूर शहरात आता जिथून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आमचे जिल्हा प्रमुख, त्यानंतर बरीचशी कामं बदलापूर शहरात बऱ्याच कोटीचा निधी बदलापूरमध्ये आणलेला आहे. आणि त्या कोट्यावधी निधी आता माझ्याच प्रभागांमध्ये आज बरीचशे कामांची उद्घाटन झाली. आणि आज आम्हाला नागरिकांना सुखसोयी ज्या देता येतात, म्हणजे नगरसेवकांकडनं काय सुखसोयी हवी असतात तर लाईट, पाणी आणि रस्ते ह्या सुखसोयी बरोबरच चांगली उद्यानं देखील बदलापूरमध्ये घडावी यासाठी बरेचसे फंड आम्हाला मिळालेले आहेत. आणि त्या फंडातनं आम्ही आता बदलापूरमध्ये माझ्या प्रभागात देखील 2 चांगली मोठी उद्यानं आम्ही घडवत आहोत. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघ साठी ज्येष्ठ नागरिक कट्टा, अशा बऱ्याचशा संकल्पना आम्ही पुढे नेत आहोत. आणि त्याची तुम्हाला या महिनाभरात बरीचशी कामं सुरू झालेली दिसतील.
आणि नागरिकांना देखील आम्ही चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत राहू. बदलापूर शहराची लोकसंख्या प्रामुख्याने आपण पाहिली तर दिवसेंदिवस ही वाढताना आपल्याला दिसते, पण तरीही लोकसंख्याच्या मानाने बदलापूर शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधांचा जो आहे म्हणजे वीज रस्ते पाणी हे बऱ्याचशा प्रमाणात मिळत नाही. पाण्याचं प्रमाण जर आपण म्हटलं बरोबर, पाणी जे आहे ते मुबलक प्रमाणात मिळत आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? पाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही ही खंत आहे खरं तर, परंतु त्याच्यासाठी काही म्हणजे मी स्वतः वामन म्हात्रे यांच्या बरोबर जे आता मंत्री आहेत गुलाबराव पाटील यांच्याकडे 3-4 वेळा आम्ही गेलो. काही वेळेला कात्रप प्रभागात पाण्याचा एवढा नाही, पण शिरगाव प्रभागात जास्त पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि कात्रप प्रभागात ज्या ज्या ठिकाणी जिथे उंचवटा आहे तिथे पाणी पुरत नाही, पाणी पोहोचत नाही, त्या ठिकाणी पर्यंत आम्ही त्यासाठी पाठपुरावा आमचा सुरूच आहे. आणि त्या अनुषंगाने आता माझ्या मते एक पाण्याची टाकी जी आम्ही आमची स्वतःची तिथे जागा होती जी रिझर्वेशनला गेली त्या ठिकाणी आता एक पाण्याची टाकी होती आणि त्यावेळेस ती पाण्याच्या टाकीचं आमच्या वडिलांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. आणि आता दुसऱ्या पाण्याच्या टाकीचं देखील सन्माननीय आमदारांनी उद्घाटन केलं आणि ते पाणी माझ्या मते आता ती झाल्यानंतर ती पूर्ण तो जी आता माझ्या मते बरेचशी कामं बाकी आहेत त्यांची लाईन टाकणं वगैरे, कार्मेलला देखील पाण्याची टाकीचं काम चालू आहे. या सगळ्याच गोष्टी झाल्यानंतर बऱ्याचसा फरक पडेल. आणि त्यानंतर देखील कारण लोकसंख्या ही वाढतीये, बदलापूर हे वाढतं शहर आहे, तर त्या अनुषंगाने पाणी मिळावं, आपल्याला जास्त पाणी मिळावं यासाठी 5 MLD पाणी MIDC कडनं पण मागणी केली होती. शिवसेनेने भाजपने दोन्ही पक्षांनी मागणी केली होती आणि त्या मागणीला यश देखील आलेलं आहे. पण आता त्याची कुठपर्यंत पूर्तता झालेली आहे मला माहिती नाही कामाची, परंतु लवकरच बदलापूरकरांना पाणी मिळेल अशी मी आशा बाळगतो. आपण आता मुरबाड विधानसभेबद्दल बोलूया. थोड्याच दिवसात मुरबाड विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहे आणि त्याच अनुषंगाने काय वाटतं तुम्हाला आमदार कसा असावा? आमदार कसा असावा हा सर्व जनतेचा प्रश्न आहे. आमदार लोकांची कामं करून देणारा असावा, लोकांपर्यंत पोहोचणारा असावा. आणि आज जो पाण्याचा प्रश्न आहे, मूलभूत मेन सुविधा पाणी आहे. रस्ते तर बदलापूरमध्ये बऱ्यापैकी झालेले आहेत, मी तर म्हणेन बरेचसे रस्ते झालेलेच आहेत, कारण जे नव्हते झाले त्यांची कामं आता सुरू आहेत. परंतु मेन प्रश्न आहे बदलापूरमध्ये पाणी, ट्रॅफिक आणि विजेचा. या 3 समस्या बदलापूरकरांना फार बेसावत आहेत. म्हणजे खरंच सांगायचं झालं तर विजेचा लपंडाव सतत सुरू असतो आणि म्हणजे अक्षरशः त्रस्त आहेत विजेमुळे. वीज आणि पाणी या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवं आणि ते लक्ष देणारा आमदार असावा असं मी म्हणेन. कारण आमदार कोण, आता आमची युती आहे, शिवसेना भाजपची युती आहे, त्यामुळे युतीतला जे निर्णय घेतील वरिष्ठ, मी तेवढा मोठा नाहीये की कोणाचं नाव सांगावं, परंतु जे युतीतला निर्णय घेतील त्या आमदाराचं आम्ही काम करणार. त्या आमदाराची कामं आम्ही, किंवा तो कोणी उमेदवार असेल, आमदार इन द सेन्स कोण उमेदवार असेल, त्याची कामे आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. तो काय करणार आहे, समजा नौका कोणी उमेदवार असेल तर ते काय करणार आहेत ही आम्ही कामे पोहोचवणार. आमचं काम आहे, आम्ही सामान्य कार्यकर्ता आहोत, वरिष्ठ जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला काम करणं आमचं कर्तव्य. शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की मुरबाड विधानसभेमध्ये ही शिवसेनेची ताकद ही भाजपापेक्षा 30 पटीने जास्त आहे. या वाक्याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? अर्थात मुरबाड विधानसभेत पूर्वी शिवसेनेचेच, म्हणजे जे अंबरनाथ विधानसभा होती जी पूर्वी, त्यात शिवसेनेचेच आमदार होते. साबीरभाई शेख ते माझ्या मते 3दा निवडून आलेले, त्यामुळे शिवसेना ही स्ट्रॉंगच आहे. पण त्यानंतर मुरबाड विधानसभा भाजपचा असं म्हणता नाही येणार. पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते किसनराव कतोरे, त्यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि मग भाजपचा आमदार झाले. भाजप आणि शिवसेना ही युती आहे. युतीत आता प्रत्येकाला अधिकार आहे युतीचा उमेदवारी मागणं, उमेदवार ठरवणं हा वरिष्ठांचा अधिकार आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष म्हणून उमेदवारी मागणं हे शिवसेनेचा अधिकार आहे आणि भाजपकडनं त्यांनी उमेदवारी मागणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळेल त्याचं काम करू, पण आम्ही तर असंच म्हणू की शिवसेनेला उमेदवारी मिळावी, कारण शिवसेनेचे नगरसेवक जास्त आहेत, शिवसेनेचे काम चांगलं आहे आणि पूर्वी शिवसेनेचे आमदार होते. म्हणून वामन म्हात्रे जे म्हणाले ते कदाचित योग्य असेल की शिवसेनेला उमेदवारी मिळावी.
जवळपास आपण पाहतो नगरपालिकेवर जवळपास 15 ते 20 वर्षांपासून शिवसेनेची एक हाती सत्ता येते आणि एक हाती सत्ता असून सुद्धा बदलापूर मधील काही अशा रुग्णांना बदलापूरच्या बाहेर म्हणजे मुंबई अशा ठिकाणी हॉस्पिटलला जावं लागतं. काय याचं नेमकं कारण? बदलापूरमध्ये एक हाती सत्ता असून देखील इतक्या वर्षात बदलापूर शहराला सुसज्ज असं हॉस्पिटल का नाही लागलं? यामध्ये खरंच ही खरंच खूप अपयश असं नाही म्हणता येणार. रुग्णालय ही फार मोठी गोष्ट आहे. हे तुम्ही आमदार खासदार ह्या लेवलची गोष्ट आहे. नगरसेवक म्हणून आम्ही रुग्णालय तर मागणी करू शकतो, परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून उद्या महापालिका झाली तर महापालिकेचं उद्या कदाचित अंबरनाथ किंवा बदलापूर स्वतंत्र अशी महापालिका झाली तर त्यांचं एक महापालिकेचं स्वतंत्र रुग्णालय व्हायलाच हवं. कारण आता दुबे रुग्णालय झालं किंवा ग्रामीण रुग्णालय झालं, तिथे एकदम म्हणजे एक अतिशय लाज वाटते अशी परिस्थिती आहे. तिथे रुग्णांना पुरेशा सोयी उपलब्ध होत नाहीयेत. तुम्ही दुबे रुग्णालय म्हणाल तर तिथे ठीक आहे, म्हणजे अंकुश डॉक्टर आहेत, कित्येक वर्षापासून आहेत, ते बिचारे एकटे कार्य करत असतात, पण तेवढा मोठा पुरेसा हॉस्पिटल स्टाफ नसल्यामुळे किंवा ती सेवा नाही मिळत लोकांना. तर खरंच या गोष्टीची अत्यंत गरज आहे. बदलापूरला जसं अंबरनाथ आता माझ्या मते मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल होते, तसं बदलापूरला स्वतंत्र एक मेडिकल कॉलेज हो नाही हो, परंतु एक स्वतंत्र हॉस्पिटल बदलापूरसाठी होणं गरजेचं आहे. कारण इथून मुंबईला जाईपर्यंत बऱ्याचशा पेशंटांना आपला जीव गमवावा लागतो आणि ही गोष्ट लज्जास्पद आहे आम्हा सगळ्या बदलापूरच्या राजकारण्यांसाठीच खरं म्हणता येईल. कारण मी जे आहे ते सरळ बोलतो, कारण आपण तिथपर्यंत पोहोचलोच नाही. आज बरेचसे ठीक आहे, आम्ही अँब्युलन्सची सेवा देतो, आम्ही सगळ्या सेवा इथे प्राथमिक उपचारापर्यंत करू शकतो, परंतु चांगलं हॉस्पिटल, चांगले डॉक्टर्स बदलापूरमध्ये यावे ही खरोखर गरजेची गोष्ट आहे. आणि मी म्हणेन की सर्व पक्षाच्या राजकारण्यांना मी विनंती करेन का या गोष्टीवरती त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. भविष्यात तुम्हाला वाटतं का वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून बदलापूर शहरात सुसज्ज असं हॉस्पिटल अर्थात नक्की वाटेल की बदलापूरमध्ये सुसज्ज हॉस्पिटल व्हावं ही आमची सर्व नगरसेवकांची मागणी आहे आणि सर्व राजकीय कार्यकर्त्यांची देखील मागणी आहे की बदलापूरमध्ये चांगलं एक सुसज्ज हॉस्पिटल व्हावं. कारण बदलापूर जे वाढतंय, जे जितक्या झपाट्याने वाढतंय तितक्या झपाट्याने त्या सुविधा बदलापूरमध्ये नाहीये. बदलापूर शहरातील तरुण वर्ग, मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग जो आहे तो रोज रेल्वेने प्रवास करतो, कारण की त्याला पोटाची खरेदी करण्यासाठी त्याला नोकरीला जावं लागतं. तर बदलापूर शहरात रोजगार निर्माण का होत नाही अजूनपर्यंत? त्याला मुंबईला जावं लागतं. रोजगार आणि रेल्वे ही प्रश्न फार मोठे आहेत. तरी पण आमच्या पद्धतीने बदलापूर MIDC बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत त्या बंद अवस्थेत आहेत. बरीचशी मुलं अंबरनाथ MIDC जातात आणि अंबरनाथ MIDC जे तुम्ही आनंदनगर बघाल तर फार मोठ्या प्रमाणात त्याचा विकास होत आहे. परंतु तशीच MIDCचं जर आपल्या बदलापूरमध्ये झाली किंवा बदलापूरमध्ये त्या कंपन्या आल्या, त्या सुविधा जर बदलापूर नगर परिषदेने किंवा तिथे MIDCने दिल्या तर बरेचसे नोकरदारला लांब जायची गरज पडणार नाही. बदलापूरमध्ये चांगल्या फॅक्टरी येऊ शकतात. त्यासाठी देखील वरिष्ठ लेवलला त्यांनी चर्चा करून वरिष्ठ लेवलचे आपलेच आता सत्ता आपली आहे, त्यामुळे काहीतरी बदलापूर MIDC साठी करावं ही देखील आमची विनंती राहील. कोरोना काळ आपण सर्वांनी पाहिलं, आपण सर्वच म्हणण्यापेक्षा संपूर्ण बदलापूरने पाहिलं. ज्या वेळेस भावाला विचारत होता, कोणतेही लोकप्रतिनिधी फिरत होते, त्यावेळेस वामन म्हात्रे हे एकच नाव पुढे येत होतं की तो गरिबांना घरोघरी जाऊन अन्नधान्य पुरवत होता. बरोबर काय सांगाल तुम्ही या प्रसंगाबद्दल? नाही, खरंच जे आहे सत्य आहे ते सत्य आहे. मी वामन म्हात्रे मी स्वतः सोबत त्यांच्या बरोबर बऱ्याच ठिकाणी फिरलोय. वामन म्हात्रे ज्यांनी ते अन्नधान्याचं कार्य केले हे तर एकदम स्तुत्य आहेच. परंतु जेव्हा कोरोना सुरुवात झाली कोरोनाची, त्यावेळेला वामन म्हात्रेंचे बंधू केशव दादा ते आता हयात नाहीयेत, ते आणि आम्ही सगळे मिळून एकत्र त्यांनी स्वतः आम्ही PPE किट पूर्ण डॉक्टर्सना वाटले होते आणि त्यातच त्यांना कोरोना झाला आणि नंतर त्यांचा त्या कोरोनात एक दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला. अक्षरशः खेदजनक आहे. परंतु त्या मृत्यू म्हणजे अक्षरशः त्यावेळेला भीती होती आणि तरी देखील त्या परिस्थितीला सामोरे जाऊन वामन म्हात्रेंनी त्यांचे भाऊ गेला असताना त्यांनी खरोखर जनतेची जी सेवा केलेली आहे ती एकदम जोखाडणे योग्य आणि खरोखर अशा माणसाला पुढे जाण्याचा अधिकार आहे. कारण कोरोनात ज्यांनी लोकांची सेवा केली, ज्यांनी लोकांना अन्नधान्य पुरवलं, ज्यांनी लोकांना औषधं पुरवली,
मी स्वतः आम्ही कोरोना असताना मला देखील कोरोना झाला होता, परंतु आम्ही हॉस्पिटलमध्ये लोकांना लसीकरणासाठी नेत असताना आमच्यावरती घरातल्यांनी ओरडा मिळायचा की अहो तुम्ही जाऊ नका, पण तसं असताना आम्हाला वामन म्हात्रेंचा एक हे होता की नाही आपण करायचं, आणि त्या वामन म्हात्रेचं करतायत मग आम्ही का नाही, म्हणून आम्ही ते पुढाकार घेऊन आम्ही त्या सगळ्या गोष्टी करत होतो आणि वामन म्हात्रेंच्याच पाठीशी आम्ही उभं राहून हे सगळं कार्य केलं आणि त्यांनी आम्हाला जो आधार दिला आणि खरोखर बदलापूरच्या जनतेला ते विसरणं कधी शक्य नाही की वामन म्हात्रेंनी त्यांच्यासाठी काय केलं. कोरोना काळातील तुमच्या माहितीतला एखादा दुःखद प्रसंग? मी म्हणतोय ना, मी दुःखद प्रसंग आहे, मी माझा स्वतःचा मेहुणा गमावला, माझे मेहुणे होते सख्खे ते एक्सपायर झाले. माझा म्हणजे वामनदादांचा भाऊ तो माझा मोठा भाऊ, आणि खूप बदलापूर मधला वामनदादांनी इतकाच सन्मान मिळणारा केशव म्हात्रे हे होते, आणि केशव दादा आणि मी स्वतः पीपीई किट वाटत होतो, आणि म्हणजे माझ्यामध्ये 15 दिवसातच त्यांना त्या पीपीई किट वाटल्यानंतर आम्ही दोघं एकत्र, माझे त्यांचे फोटो आहेत, आणि त्यांना कोरोना झाला आणि केशव दादा गेले. याच्यापेक्षा मोठी वाईट घटना नाही, कारण आम्ही दोघं एकत्र काम करत होतो आणि माझ्या बरोबर काम करत असताना त्यांना कोरोना झाला, त्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणजे ती गोष्ट न पचण्यासारखी होती आम्हाला. शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यासोबत काम करत असतानाचा एखादा सुखद प्रसंग? सुखद प्रसंग भरपूर आहेत, म्हणजे आम्हाला सोबत घेऊन ते प्रत्येक ठिकाणी जात असतात, शिंदे साहेबांकडे असो किंवा कुठे असो. सर्व सुखद प्रसंग असे की आमची कामं होत असतात, आम्ही ज्या जनतेसाठी तडपडत असतो, आमच्या कामांसाठी तडपडत असतो, आम्ही कुठेही सांगितलं दादा हे मला हे काम करून पाहिजे तर ते काम आम्हाला करून मिळत असतं. त्यामुळे सर्व प्रसंग सुखद आहेत. त्यांच्या बरोबर त्यांनी आम्हाला प्रत्येक कामात सहकार्यच केलेलं आहे. मी आजपर्यंत असं म्हणेन की आमच्या वर्ल्ड हे नकोय आम्हाला हे हवंय, तर ते त्यांनी सांगितलं ठीक आहे हे पाहिजे ना तुला, तर आपण चल इकडे जाऊया तिकडे जाऊया. आणि पाण्याच्या समस्या असो कुठलीही समस्या असो आम्ही मोर्चांबरोबर त्यांच्या सोबत असतो आणि चांगल्या कामातही त्यांच्या सोबतच आहे. त्यामुळे सुखद प्रसंग सर्व सुखद प्रसंग आहे. तर हे होते सुरदास पाटील. वामन म्हात्रे आमदार व्हावे अशी त्यांची इच्छा आहे आणि बदलापूरच्या नागरिकांची इच्छा आहे. तुर्तास इथे सांगतोय व्हिडिओ जर्नलिस्ट आणि राहुल सांगतो खरंच वार्ता बदलापूर. धन्यवाद.